भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जडतम। कोकाटेंच्या विरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांचं विधान। मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक। मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, असंही विधान। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांची आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवार यांचा इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं। मोठा मासा गळाला लागल्याची माहिती, संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। रमी रावांना नवी जबाबदारी दिल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंकडनं निषेध, सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांचा राजीनामा घेण्याऐवजी खातं बदललं, सुळेंची सरकारवर टीका। रामदास कदमांकडून सावली बार मधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, तर रेस्टो बारचा परवाना कायम। अनिल परब यांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची माहिती। निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करते, राहुल गांधींचा आरोप। आमच्याकडचे पुरावे अणुबॉम्बसारखे, हा बॉम्ब फुटला तर आयोग दिसणारही नाही, राहुल गांधींचा गंभीर इशारा। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता, आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीमधील शिबिरात राज ठाकरे यांचे आदेश, मनसैनिकांनी माध्यमांशी न बोलण्याच्याही सूचना। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी, 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार। मतदानानंतर लगेच निकाल जाहीर होणार।